या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। महायुती सरकारकडून राज्यात विकासात्मक कामांवर विशेष भर दिला जातोय। गेल्या 10 वर्षात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्याचा सर्वांगीण विकास साधला गेलाय। कर्नाटक येथील महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण व परिसर सुशोभीकरणासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी व आमदार विजयकुमार देशमुख यांनी शासन स्तरावर सुशोभीकरणासाठी निधी खेचून आणण्याकरिता विशेष प्रयत्न केले आणि त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दखल घेत 40 लाख रुपये निधी मंजूर केलाय। तसेच आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्तिक निधीतून 25 लाख रुपये खर्चून सुशोभीकरणाच्या विकास कामांना शनिवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे। तर या सुशोभीकरणाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते शनिवारी जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले। या प्रसंगी मनीष काळजे व आमदार विजयकुमार देशमुख यांचा बसवप्रेमींनी पुष्पगुच्छ शॉल परिधान करीत विशेष सत्कार केला। या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक शिवानंद पाटील, अमर पुदाले, नागेश भोगडे, प्रसाद झुंजे यांच्या बसवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरण आज उद्घाटन सोहळा पार पडला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून विशेष निधीतून 40 लाख रुपये या सुशोभीकरणासाठी देण्यात आले आणि महानगरपालिका आणि आपले लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्याकडून जो आराखडा तयार करण्यात आला त्यामध्ये उर्वरित जो निधी 25 लाखाचा आहे तो निधी मंजूर करण्यात आला। असं 65 लाख रुपयाचा निधीतून हे अतिशय भव्य दिव्य असं या ठिकाणी सुशोभीकरण हे आता सुरू होत आहे। खरं तर महात्मा बसवेश्वर महाराज पुतळा सुशोभीकरणाचा विषय अनेक दिवसापासून हे सातत्याने पाठपुरावा सर्व समाज बांधव बसवप्रेमी करत होते आणि त्याचा आज मुहूर्तमेढ लागलेला आहे। आज जी आपण या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जी डिझाईन बनवण्यात आलेली आहे ती अतिशय म्हणजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर कर्नाटकामध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणामध्ये एवढ्या भव्य दिव्य असा पुतळ्याचं सुशोभीकरण किंवा पुतळ्याचा परिसर हा नसणार आहे एवढा चांगलं बनवण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी मी सर्व बसवप्रेमींना सांगू इच्छितो की विजयकुमारजी देशमुख मालक यांनी सांगितलं की आपल्याला हे काम करायचं आहे, यासाठी विशेष निधीतून आपण निधी दिला आणि मालकांनी देखील 25 लाख निधी दिला, परंतु 1 कोटी रुपये लागू दे किंवा किती अजून निधी लागला तरी तिथं आम्ही कुठेही कमी पडणार नाही। सुशोभीकरण हे अतिशय भव्य दिव्य करण्याचा आमचा मानस राहील। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।